केलेला जाहीरनामा आहे। तुम्ही मला म्हणजे पुणेकरांनी किंवा राज्याने पालकमंत्री केलंय, उपमुख्यमंत्री केलंय, त्यामध्ये मी कधी काम करत असताना त्यांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही आणि देणार पण नाही। जे मला जमणार नाही ते मी तोंडावर सांगेल, हे काय आपल्याला जमत नाही। पण हा जाहीरनामा मी कृपा करून पत्रकार मित्रांनो आपल्या मार्फत मला पुणेकरांना सांगायचंय की कौतुकासाठी दिलेला किंवा लिहिलेला किंवा सादर केलेला हा जाहीरनामा नाहीये, हा मोजमापासाठी लिहिलेला आहे। जर रोज स्वच्छ पाणी आलं नाही तर आम्हाला जाब विचारला जाईल। पावसानंतर रस्ते खराब झाले, पाणी तुंबलं तर आम्हाला जाब विचारला जाईल। तर पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासनांची खैरात करण्यात आलेली आहे। पुणेकरांना मोफत मेट्रो आणि मोफत बस प्रवासाचं आश्वासन हे राष्ट्रवादीकडून देण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादीकडून आता जाहीरनामा प्रकाशित केला जातोय। आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो। तुम्ही पण अचंबित झाला असाल की हे कसं शक्य आहे, तर ते असं शक्य आहे की पुणे शहरामध्ये 30 लाख वाहन आहेत, त्यापैकी 15 लाख वाहन रोज 1 तास, त्याच्यात तुम्ही पण आहात, आम्ही पण आहेत। आम्ही सध्या नाहीये मी, कारण मला पोलिसांचं संरक्षण असतं, परंतु माझ्या डाव्या उजव्या बाजूने पण अडकतात, त्यामध्ये म्हणजे ट्रॅफिकमध्ये, तर त्यामध्ये ही वाहतुकीच्या कोंडीत एवढी वाहनं 1-1 तास अडकतात। त्याच्यातनं जे नुकसान होतं, प्रत्येकाचं अर्धा लिटर पेट्रोल किंवा डिझेल धरलं ते जास्त जळतं। 50 रुपयाच आपण धरू अर्धा लिटरचे, 15 लाख वाहनं 7.5 कोटी रुपये रोज असे पुणेकरांचे वाया जातात आणि ते मॅन आवर पण वाया जातात। 150 रुपये गुणिले 15 लाख असे 22.5 कोटी रुपये त्यांच्या मॅन आवरचे होतात। आम्ही 150 रुपये त्याच्यामध्ये धरतोय। एकूण 30 कोटी रुपये रोज पुणेकरांचे खराब रस्ते आणि ट्रॅफिक जॅममुळे नुकसान होतं, बुडतात। 30 कोटी रोजचे म्हणजे महिन्याला पुणेकरांचे 900 कोटी रुपये, 900 कोटी रुपये हे वाया त्याच्यामध्ये महिन्याला वाया जातात। वर्षाचे काढले तर पत्रकार मित्रांनो 10,800 कोटी रुपये करतो। आमच्या सगळ्यांचं तिथं बसणाऱ्यांचं पुणे हे होम टाउन आहे, त्याच्यामुळं आम्हाला जो पुणेकरांच्या बद्दल आपुलकी जिव्हाळा प्रेम आहे ते इतर कुणी बाहेरचे लोक येऊन सांगितलं तर ते तेवढ्यापुरतं सांगतील आणि त्यांच्या पुढच्या कार्यक्रमाला जातील। आम्ही इथं सांगितल्यावर आम्हाला पुण्यातच राहायचंय। सुप्रिया पुण्यामध्ये आल्यानंतर मोदी बागेत राहते, अजित पवार पुण्यात आल्यानंतर यशवंतराव घाडगे हाऊसिंग सोसायटीत राहतो, विठ्ठल आमच्या चेतन पाटलाचं तर पंजोबा खापर पंजोबापासून घर आहेच। डॉक्टर अमोल कोल्हे साहेब हे पुण्याचे खासदार आहेत आणि त्याच्यामुळं हे सगळं काही आम्ही काही लपून छपून नाही, कारण रोजच्या रोज आम्हाला पुणेकरांना सामोरं जायचंय आणि म्हणून हा एक चांगला पुणेकरांचा प्रदूषण कमी करणारा, रोज पाणी देणारा, मुलांना योग्य दिशेने विद्यार्थिनींना नेणारा, खड्डेमुक्त पुणे करून देणारा आणि पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ह्यामध्ये मोफत, कारण कुठेही हे नफ्यात चालत नाही आणि त्याला जेवढे पैसे लागतात ती रक्कम आपल्या पुण्याच्या बजेटच्या दृष्टीनं फार कमी आहे आणि त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणावर वाहनं रस्त्यावर कमी आलेलं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल आणि एक चांगल्या पद्धतीनं पुणेकरांना ह्या सगळ्या गोष्टीचा मदत पण होईल आणि त्याच्यातनं एक चांगलं वातावरण पण आपल्याला पुण्यात करता येईल। धन्यवाद। थांबा 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 जरा दमानी सगळ्यांना सॉफ्ट कॉपी पाठवलेली आहे ग्रुपवरती, जर कुणाला मिळाली असेल त्यांनी प्लीज मला संपर्क साधा, तुम्हाला एक क्षणात व्यवस्था करतो। यानंतर संसद खासदार सुप्रियाताई सुळे आपल्याला
अष्टसूत्री प्रगती अष्टवादिनी नेतृत्व 5 कामं हक्का वादा